शेतकरी मित्रांनो, अन्नदाता शेतकरी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। राज्य सरकारचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनादरम्यान नेहमीप्रमाणेच शेतकऱ्यासाठी मोठ्या मदतीची घोषणा केली आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना मदत पाहिजे की शेतमालाला भाव पाहिजे, नेमकी शेतकऱ्याची मागणी काय आणि सरकारची घोषणा काय यासंबंधी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, नागपूर या ठिकाणी राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालू आहे। आपण पाहू शकता राज्यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट इत्यादी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि मग या नुकसानापोटी मदत म्हणून राज्य सरकारकडून मदतीची घोषणा केली आहे। आता बघा, या घोषणेमध्ये पहा की पहिली घोषणा आहे की शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचे पुनर्गठन। याचा काही फायदा होईल का, आपण विचार करा। तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मिळणार 20,000 रुपयाचा बोनस। तसेच कर्जमाफीपासून वंचित 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार लाभ। आता असं पाहिलं तर हा नेहमीच्याच घोषणा असं वाटतंय। तर शेतकऱ्याची जी प्रमुख मागणी आहे की शेतमालाला भाव पाहिजे, उत्पादन खर्च अधिक 50% नफा असं मिळून शेतमालाला आम्हाला भाव द्या, ही प्रमुख मागणी शेतकऱ्याकडून होताना दिसून येते। शेतमालाला भाव पाहिजे, शेतमालाला भाव पाहिजे अशी विविध माध्यमातून शेतकरी मित्रांची ओरड चालू राहते, पण याकडे दुर्लक्ष करून निव्वळ मदतीच्या घोषणा करत असल्याचे आपल्याला दिसून येते। तसं पाहिलं तर शेतमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा धरून जो भाव शेतमालाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि मग शेतकरी शेतमालाला भाव पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन रस्त्यावर उतरताना सुद्धा आपल्याला दिसत आहे। पण या प्रमुख मागणीकडे साफ दुर्लक्ष करून निव्वळ धूळफेकीच्या योजना आणून म्हणजे मदतीची घोषणा करून घोषणा राज्य सरकारकडून केल्या जाते आणि जी प्रमुख मागणी आहे त्याकडे दुर्लक्ष केले जाते। तर शेतकरी मित्रांनो, यासंबंधी आपल्याला काय वाटते, आपल्याला यासंबंधी काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। राज्य सरकारकडून होणारी मदत फायद्याची की शेतमालाला मिळणारे भाव फायद्याचे, यासंबंधी कमेंट बॉक्समध्ये आपण आपले विचार नोंदवू शकता। आपण असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज, आवाज कष्टकऱ्यांचा। नमस्कार।